नमस्कार. ऑनलाईन फॅमिलीचं आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण पालक मसाला खिचडी, खडे मसाले घालून आपण तांदूळ डाळ असं मिक्स करून खिचडी बनवतो. पालक चांगला स्वच्छ नीट करून 2 मिनिटाच्या पाण्यात 20 मिनिटे भिजत घालून साध्या पाण्यानं स्वच्छ मीठे धुवून घेतलेलं आहे. धुवून घेतल्यानंतर आपण हे बर्फाचे काही तुकडे आणि हा पालक मिक्सरला लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित फाईन पिसून घ्यायचा आहे. बर्फाचे तुकडे घातल्यामुळं पालकाचा रंग हिरवागार आहे तसाच राहतोय. तर आता ही मी फाईन पिसून घेऊन एका भांड्यात ती काढत आहे. किती छान कलर आलाय बघा पालकाला. बिन बर्फाचं जर आपण हे पिसलं तर थोडंसं काळपट रंग त्याला लवकर येते, म्हणून बर्फासकट पिसायचं. आता हे तांदूळ आणि मी मसुराची डाळ घेतलेली आहे. तर हे सगळं स्वच्छ धुवून मी घेत आहे, नीट करून घेतलेलं आहे. आणि हे खडे मसाले आहेत आपले. तमालपत्र, स्टार फूल आहे, लवंग, मिरा, दालचिनी. हे तूप घातले मी एका कुकरमध्ये. टमॅटो चिरून घेतलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या सटावे त्या बारक्या बारक्याने चॉप करून घेतल्या. आता एका छोट्या कुकरमध्ये मी कांदा आणि टमॅटो दोन्ही तुपात घालत आहे. लसूण आता व्यवस्थित मी फ्राय करून घेत आहे. हे खडे मसाले सगळे तमालपत्रासह सगळं घालत आहे. असे व्यवस्थित सगळं छानपैकी आपल्याला ह्या तुपात फ्राय करून घ्यायचं आहे. हे चांगलं फ्राय झालं बारीक गॅसवरती व्यवस्थित हे शिजू द्यायचं. हा लाल खरडा आहे ठेचा, तोही मी ह्यात घालत आहे. लाल मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर केलं आहे लाल खरडा, तो पण ह्या खिचडीत मी घालत आहे. आता ही प्युरी घालायची आपण पालकाची मस्तपैकी. आता ही ह्यात चांगली शिजू द्यायची तडक्यात. अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर असा हा राईस बनतो. खडे मसाल्यामुळं त्याला अलगच चव येते. आणि पनीर आता हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आपण यात घालायचे. पालक चांगला शिजला की मग अर्धी वाटी तांदूळ आणि पावणा वाटी डाळ मी घेतलेली आहे खिचडीसाठी. हे असं व्यवस्थित मिक्स करून घेत आता 1-2-4 मिनटासाठी असं भाजून घ्यायचं. हे एकजीव करून घ्यायचं तांदूळ, डाळ आणि हे सगळं मिश्रण मसाल्याचं पालकाचं. वरून कलर घालायचा नाही. भरपूर प्रमाणात पालक घातल्यामुळे ह्याला ऑलरेडी हिरवा रंग येतो आहे. हे बघा, हे भांड्यात राहिलेलं आपलं पाणी गरम करून घेतलेलं आहे ते मी हे खिचडीत घालत आहे. आणि ही ताजी हळद आहे. पाव इंच ताजी हळद. बाजारात एकदम फ्रेश हळद आता मिळत आहे. तर ती पण आपण ह्या पालक मसाले भातात घातलेली आहे. आता हे चांगलं हे शिजू द्यायचं आहे आपल्याला. हे मीठ चवीपुरतं. अतिशय चविष्ट आणि उत्तम असा हा पालक राईस तयार होतोय. खिचडी तुम्ही एक वेळा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. खिचडी आपली तयार झालेली आहे. आता एका ताटात मी ती काढून घेत आहे. बघा कलर कसा आला, एकदम बेस्ट हिरवागार, अतिशय स्वादिष्ट, अतिशय दिसायला बघा किती छान झालं. एक वेळा नक्की करून बघा. हे तूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.